हॅलो गाईज, बघा आपण काय करणार आहे, TCSचं काम तमाम हे ईबुक माहिती आहे का आपण तयार करत आहे. ठीक आहे. याच्यामध्ये माहिती आहे काय होणार आहे की सगळे जे TCSची एक्झाम आहे, म्हणजे आता कोणतं येणार आहे, जे महानगरपालिका आहे, ठीक आहे, नगर परिषद आहे, ठीक आहे, मग नांदेड GMC आहे ते, ठीक आहे. आता आरोग्य सेवक सुद्धा येणार आहे पुन्हा. ठीक आहे, आरोग्य सेवक पुन्हा येणार आहे. ठीक आहे, तर जे पण TCS एक्झाम आहे त्याच्यासाठी काय केलं आपण, ईबुक आहे ना, प्रॅक्टिस सेट म्हणजे तयार करत आहे. तयार झालीच आहे, काही काही जर काम चालू आहे. ठीक आहे. आणि म्हणजे कसं बघा, जे आपण TCSचे प्रश्न जे घेत आहे ना, TCSचे प्रश्न आपण इथे घेत आहे, कुठे घेत आहे आपण, YT ला. तर त्याच्या आधारावर ही माहिती आहे का प्रॅक्टिस बुक माहिती आहे का तयार करण्यात येत आहे. ठीक आहे, आठवण ठेवा. आणि माझं कसं प्लॅन आहे बघा, मी सांगतोय की बघा, TCSचे PYQ किती होणार आहे, ते होणार आहे 3 ते 4 हजार, त्यापेक्षा जास्त जाणार बहुतेक. 3 ते किती 4 हजार ते होणार आहे. ठीक आहे, 3 ते 4 हजार होणार आहे. आणि ही जी प्रॅक्टिस बुक आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 ते 4 हजार भेटणार आहे. ठीक आहे, आणि आठवण ठेवा 3 ते 4 हजार क्वेश्चन मिळणार आहे. ठीक आहे. जे TCS मध्ये रिपीट झाले आहे ना ते आपण नाही घेऊ, फक्त काही जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जे खूप मोस्ट आहे ते आपण रिपीट करू. ठीक आहे, या PDF मध्ये. कळलं? ठीक आहे ना. ठीक आहे भाई, समोर काय काय ते तुम्हाला सांगतोय. ओके, हे कळलंय? ठीक आहे. आता नेक्स्ट बघा. बघा याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे बघा. समानार्थी शब्द 500 ते आहे, विरुद्धार्थी शब्द 400, वाक्यप्रचार 300, मराठी म्हणी 200, शब्दसमूह 200, शुद्ध शब्द 100, साहित्यिक माहिती 200, लेखकांचे टोपण नाव 100, संतांची माहिती 50. ठीक आहे. आणि इकडे बघा, इकडे काय आहे, समास, ठीक आहे, प्रयोग, शब्दांच्या जाती, ठीक आहे, काळ, लिंग, वचन, वाक्यांचे रूपांतरण, वाक्याचे प्रकार, अलंकार आणि शुद्ध वाक्य. ठीक आहे, हे सगळे मिळणार आहे. ठीक आहे. अजून बघा समोर, अजून नाही, खूप सारा डाटा काढलाय मी. हे झालं. त्याच्यानंतर मग जोडीने येणारे शब्द, अलंकारिक शब्द, प्राणी व त्यांची आवाज, ध्वनी आणि समूहदर्शक. ठीक आहे, याचे तर कमी विचारले म्हणून यांचे कमी क्वेश्चन घेतले आहे. आणि इकडे बघा, हे उतारा आहे ना, उतारा 400, विरामचिन्ह 300, वाक्यप्रचार, संधी, कर्ता, कर्म, हे क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर बघा, ज्यांना पण कुणाला जर PDF घ्यायची असेल तर हे व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता. तुम्ही या कोर्सची म्हणजे ईबुकची प्रिंट काढता येते. जर PDF हवी असेल तर अकाउंट पेमेंट आहे. आणि आठवण ठेवा, 1 तारखेच्या नंतर हा पेमेंट किती होऊन जाईल, 101 होणार आहे. ठीक आहे, 1 तारखेनंतर 101 होणार आहे. ठीक आहे. TCS वर आधारित आहे. आणि एक गोष्ट सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, जे म्हणजे 1 तारखेच्या अगोदर जे मराठीचे घेतील ना ईबुक, त्यांना माहिती आहे का, जे GK चे मॅरेथॉन होत आहे त्यांची PDF म्हणजे क्लास PDF ना त्यांना फ्री दिले जाईल. ते असं कोणाला फ्री नाही आहे, फक्त जे मराठीचे क्लास घेतील त्यांना फ्री आहे. ठीक आहे. तर बघा, तुम्हाला जर आवडेल, तुम्हाला आवडेल तरच घ्या. आणि आठवण ठेवा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही फक्त प्रॅक्टिस बुक PDF आहे. नवीन सांगतोय बघा, फक्त जे आहे ना प्रॅक्टिस जे ईबुक आहे ते फक्त मी पेड केलं आहे. ठीक आहे. आणि बाकी चॅनलवर जे TCSचे जे डाटा आहे ना ते मी संपूर्ण म्हणजे किती, कमीत कमी 300 तास जे आहे ते फ्रीच टाकणार आहे. ते तुमच्याकडून काही अमाऊंट नाही, फक्त प्रॅक्टिससाठी आहे. जर तुम्हाला इच्छा असेल तर घ्या, नाही असेल तर नको घ्या. व्हिडिओ तुमच्यासाठी नेहमी येत राहील. ठीक आहे. माझे जे महाराष्ट्राचे ताई आणि भाऊ आहे त्यांच्यासाठी तर मी करणारच. ठीक आहे. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हॅलो. हां, बघा, आज आपण न्यू चॅप्टर कंप्लीट करणार आहे, म्हणजे तो आहे कर्ता कर्म. कोणता कंप्लीट करणार आहे, कर्ता कर्म. हा चॅप्टर आज आपण कंप्लीट करणार आहे. ठीक आहे. याची जास्त नाही, मला असं वाटते 50 ते 60 क्वेश्चन असेल. ठीक आहे. तर ते आपण फक्त लवकरात लवकर मी तुम्हाला रीड करून सांगतो, आणि जिथे काही सांगायचं असेल किंवा समजवायचं असेल ते मी सांगतोय. ठीक आहे. चला स्टार्ट करू. बघा काय म्हटलंय त्यांनी, वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा कोण असतो. बघा मी तुम्हाला सांगतो ना, बघा, क्रिया करणारा कोण असतो, नेहमी कर्ता. ठीक आहे. आणि क्रिया शोषणारा कोण असतो, नेहमी तो असतो कर्म. ठीक आहे. किंवा कर्म कोण असतो, ज्याच्यावर क्रिया झालेली असते, ज्यावर क्रिया झालेली असते तो काय असतो, तो असतो कर्म. आणि जो क्रिया करणारा, ठीक आहे, खाणारा, पिणारा, झोपणारा, तो असतो नेहमी कर्ता. ठीक आहे. नेक्स्ट बघा, एक मिनिट. क्रिया
करणारा म्हणजे कोण? क्रिया करणारा म्हणजे कोण होतो? कर्ता. याचा धातू कोणता लागतो? नारा, नारे, नारी असं याला धातू लागतो. ठीक आहे. कर्म कसं ओळखून? म्हणजे क्रिया ज्याच्यावर झालेली आहे, क्रिया ज्यावर झालेली आहे तो म्हणजे कर्म, तो म्हणजे कर्म. ठीक आहे. जसं मी सांगतो, राम आंबा खातो. मग बघा, खाणारा कोण? खाणारा कोण म्हणजे राम, आणि खाणारा कोण? तो झाला राम, आणि खाण्याची क्रिया कोणावर झालेली आहे? ते झाली आहे आंब्यावर, म्हणजे हा होईल तुमचा कर्म. ठीक आहे, कळलं? हा झाला कर्ता आणि हा झाला कर्म. ठीक आहे. चला, एवढंच राहतं याच्यामध्ये. जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ आपण. वेट एक मिनिट. चला येऊ आपण क्वेश्चनवर. फर्स्ट क्वेश्चन पासून करू. बघा काय म्हणताय, वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा. मी सांगितलं ना, करणारा म्हणजे कोण? करणारा म्हणजे कोण असतो? तो असतो कर्ता, आणि करण्याची क्रिया किंवा शोषणाची क्रिया कशावर असते? ते असते कर्मावर. नेक्स्ट, खालील वाक्यात कर्म कोणते? इथे काय ओळखायचं आपल्याला? कर्म ओळखायचे. त्याची गोष्ट लिहून झाली. त्याची काय लिहून झाली? म्हणजे त्याची झाली गोष्ट लिहून झाली. लिहिण्याची क्रिया कोणावर घडली? ती लिहिली गोष्टीवर. नेक्स्ट, खालील वाक्यात करता. मोर पावसात थुई थुई नाचतो. बघा, नाचणारा कोण? नाचणारा कोण म्हणजे मोर, म्हणजे मोर काय होणार? कर्ता. ठीक आहे. नेक्स्ट, या वाक्यातील कर्म ओळखा. राघू गोड पेरू खातो. खाणारा कोण? राघू, तर हा झाला कर्ता, आणि खाण्याची क्रिया कोणावर झाली? ते झाली पेरूवर. तर पेरू काय झाला? आपला कर्म. कळलं? नेक्स्ट, राजाला हिरे जडित मुकुट शोभतो. बघा, इथे थोडासा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. शोभणारा कोण? मुकुट, हा झाला कर्ता, आणि शोभण्याची क्रिया कोणावर झाली? ते सुद्धा झाली मुकुटावर, तर कर्म सुद्धा हाच राहील. म्हणजे या वाक्यात कर्म राहील का? नाही. ठीक आहे ना. अभिजितने बाजारातून भाजी आणली. या वाक्यातील कर्म सांगा. आणण्याची क्रिया कोणाला झाली? कोणावर झाली? ते झाली भाजीवर, आणि आणणारा कोण आहे? अभिजित, तो झाला कर्ता. भाजी झाली कर्म. नेक्स्ट, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. या वाक्यातील कर्ता कोणता? फिरणारा कोण किंवा फिरणारी कोण? पृथ्वी, म्हणजे ते झाला तुमचं कर्ता. मला चंद्र खूप आवडतो. या वाक्यातील कर्ता कोण? आवडणारा कोण? आवडणारा चंद्र. नेक्स्ट, खालील वाक्यातील कर्ता ओळखा. तन्वी दररोज अभ्यास करते. अभ्यास करणारी कोण? तन्वी. मग तन्वी काय होणार? तन्वी होऊन जाणार कर्ता. नेक्स्ट, सुमन चिंच खाते. सुमन चिंच खाते. या वाक्यातील अधोरेखित इथे विचारले चिंच काय होणार? चिंच होणार कर्म, कारण खाण्याची क्रिया कोणावर होत आहे? ती होते चिंचावर, आणि ज्याच्यावर क्रिया होते तो होते कर्म. नेक्स्ट, संजय गोष्टीचे पुस्तक वाचतो. कर्म ओळखायचे. वाचण्याची क्रिया कोणावर होत आहे? ती होत आहे पुस्तकावर, आणि वाचतोय कोण? तो होत आहे संजय. संजय होणार कर्ता. नेक्स्ट, धन्वी दररोज अभ्यास करते. या वाक्यातील कर्ता ओळखा. हा क्वेश्चन झालाय रिपीट. हा पण क्वेश्चन रिपीट आहे. नेक्स्ट, जे रिपीट आहे ते आपण सोडून देऊ. ठीक आहे. त्याने घराजवळ गाडी उभी केली. या वाक्यातील कर्म सांगा. बघा, त्याने घराजवळ गाडी उभी केली. उभी करण्याची क्रिया कोणावर झाली? ती झाली गाडीवर, म्हणजे गाडी का होऊन जाणार? ते होणार कर्म. ठीक आहे. नेक्स्ट, त्याने चिमूला चित्रपट दाखवला. या वाक्यातील कर्म कोणते? दाखवण्याची क्रिया कोणावर झाली? ती झाली चित्रपटावर. कळलं? तर हा काय होऊन जाईल? कर्म.
नेक्स्ट वाक्यातील अधोरेखित शब्द म्हणजे बघा, फुले, फुलपाखरी. बघा इथे सांगतो, उमलणारी कोण, उमलणारी फुले म्हणजे हा झाला कर्ता. त्याच्या भोवती नाचत होती, नाचणारी कोण, नाचणारी कोण म्हणजे फुलपाखरू, तो सुद्धा झाला कर्ता. म्हणून हे दोन काय आहे, ही दोन्ही कर्ते आहेत. नेक्स्ट वाक्यातील कर्ता व कर्म क्रियापद यांच्या परस्परांना काय म्हणतात, प्रयोग म्हणतात. हा क्वेश्चन प्रयोग मध्ये पण सुद्धा विचारला आहे. ठीक आहे. नेक्स्ट कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता नियमित कशा असतो, प्रथमात असतो. एक मिनिट सांगून देतो तुम्हाला. बघा हा जो क्वेश्चन आहे ना, हा प्रयोगामध्ये कमीत कमी 7 ते 8 वेळा विचारलेला आहे. प्रयोगामध्ये 7 ते 8 वेळा विचारला आहे. नेक्स्ट गणपत बागेतले तण उपटतो आणि रस्त्यात फेकून देतो. ठीक आहे ना. उपटण्याची क्रिया कोणावर झाली आहे, ते झाली आहे तणावर, तर ते काय झाले, ते होईल कर्म. नेक्स्ट गोखलेच्या घरातला रेडिओ सकाळी 6 वाजल्यापासून चालू असतो. गोखलेच्या घरातला. ठीक आहे ना. वाक्यातील कर्म शोधा. बघा चालू असतो, चालू असण्याची क्रिया कोणावर असते, ते असते रेडिओवर. कळलं. ठीक आहे ना. नेक्स्ट मोहन पुस्तकाची पाने घाईघाईने उलटतो. या वाक्यात कर्म सांगा. बघा तो काय उलटतो, पुस्तकाची पाने, मग हा काय होऊन जाईल, हा होऊन जाईल कर्म. नेक्स्ट आई न दिसल्यामुळे पिऊने रडून गोंधळ घातला. ठीक आहे ना. गोंधळ घालणारा कोण, तो असतो पिऊ. ठीक आहे. म्हणून हा काय होऊन जाईल, हा होऊन जाईल कर्ता. नेक्स्ट मी सर्व मजकूर सीडीवर घेतला आहे. या वाक्यातील कर्ता कोण, बघा घेणारा कोण, तो आहे मी. कळलं. नेक्स्ट वाक्यातील, एक मिनिट गाईज, वाक्यातील कर्म शोधा. काय शोधायचं आपल्याला, कर्म. त्याने गळाभोवती मफलर नाकापर्यंत ओढला. ठीक आहे ना. ओढणारा काय, मफलर, म्हणजे तो काय होऊन जाईल कर्म. सॉरी, ओढण्याची क्रिया जी आहे ती कोणावर होईल, ते होईल मफलरवर. ठीक आहे. नेक्स्ट कर्म ओळखा. आपली श्रुती दही खाते. ठीक आहे ना. कर्म ओळखायचे. खाण्याची क्रिया कोणावर होत आहे, ती होत आहे दहीवर. आणि खाणारा कोण, सॉरी खाणारी कोण, ते आहे श्रुती, हा होईल कर्ता. नेक्स्ट ज्याच्यावर क्रिया घडते त्याला म्हणतात कर्म, आणि जो क्रिया घडवतो तो असतो कर्ता. नेक्स्ट खालील वाक्यातील कर्म कोणते. गवळी धार काढतो. गवळी काय काढतो, तो काढतो धार, म्हणजे काढण्याची क्रिया कोणावर होते, ते होते धारवर. अंकुर सफरचंद खातो. खाण्याची क्रिया कोणावर होते, ते होते सफरचंदावर. म्हणून धार आणि सफरचंद हे दोन्ही होऊन जाईल तुमचे कर्म. नेक्स्ट रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. प्रयोगात कर्ता नेहमी प्रथम, मी सांगितलं ना मगाशी सुद्धा हा क्वेश्चन आला होता. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमात असतो, आणि कर्मणी मध्ये कर्म नेहमी प्रथमात असते. कर्म नेहमी प्रथमात, आणि भावेमध्ये कर्ता व कर्म दोन्ही प्रथमात नसते. ठीक आहे. सॉरी, दोन्ही प्रथमात असते कधी कधी पण. चला वाक्यातील कर्ता आणि कर्म यांचा परस्पर वाक्यातील कर्ता व कर्म यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. पण कशाचा, जेव्हा माहिती कर्ता आणि कर्म आणि क्रियापद यांच्या तिघांच्या मध्ये काय संबंध जो होतो त्याला प्रयोग म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट सासूबाई या वयातही हौसेने खरेदीला जातात. या वाक्यातील कर्ता शोधा. बघा खरेदीला जाणारा कोण, ती आहे सासूबाई. मग सासूबाई का होऊन जाईल, ते होऊन जाईल तो कर्ता. नेक्स्ट काय, वाक्यातील कर्ता ओळखा. मनोज रोज एखादे संत्रे किंवा सफरचंद खातो. खाणारा कोण, तो आहे मनोज. मग मनोज का होऊन जाईल कर्ता. नेक्स्ट हरीने आज एक नवे पुस्तक आणले. पुस्तक आणण्याची क्रिया कोणावर झाली, सॉरी आणण्याची क्रिया कोणावर झाली, ती झाली पुस्तकावर. म्हणजे पुस्तक काय होणार, कर्म. नेक्स्ट
हिमालय पर्वत आहे या वाक्यातील कर्म कोणते? ठीक आहे ना. असण्याची क्रिया कोणावर झालेली आहे? ती आहे पर्वतावर, म्हणून हा काय होऊन जाईल? कर्म. नेक्स्ट. ठीक आहे ना. मुलगा चेंडू खेळतो या वाक्यातील कर्ता कोणता? खेळणारा कोण? मुलगा. तर मुलगा का होऊन जाईल? तो होऊन जाईल तुमचा कर्ता. नेक्स्ट. वाक्यातील कर्ता ओळखा. तो सायकल चालवत होता. चालवणारा कोण? तो आहे, म्हणजे तो काय झाला? हा झाला कर्ता. क्रियापदाला काय असा प्रश्न विचारल्यावर येणारे उत्तर म्हणजे कर्म. विनय दूध पित आहे या वाक्यातील कर्ता ओळखा. दूध पिणारा कोण? तो आहे विनय. मेघना आंबा खात आहे या वाक्यातील कर्म, तो आहे आंबा. नेक्स्ट. खालीलपैकी कोणत्या वाक्यात कर्म नाही? बघा, केदार बसतो. बसण्याची क्रिया कोणावर? केदारावर. ठीक आहे. आणि बसणारा कोण? तो सुद्धा केदार, म्हणून या वाक्यात कर्म आहे का? नाही. तृप्ती अभ्यास करते. अभ्यास करणारी कोण? तृप्ती. हा झाला कर्ता आणि करण्याची क्रिया अभ्यासावर. ठीक आहे. अर्णव क्रिकेट खेळतो. भूमी रांगोळी काढतो या वाक्यात कर्म आहे. ठीक आहे. नेक्स्ट. काय म्हटलंय? खालीलपैकी कोणत्या वाक्यात कर्ता नाही? पाणी पितो. बघा, हा सुद्धा मागच्या सारखाच क्वेश्चन आहे. विकास कविता वाचत आहे वाक्यातील कर्म ओळखा. वाचण्याची क्रिया कोणावर झाली? ती झाली कवितावर. मग कविता काय होऊन जाईल? हा होऊन जाईल तुझा कर्म. नेक्स्ट. मुले फुटबॉल खेळत आहे या वाक्यातील कर्ता ओळखा. तो कोणता आहे? मुले. नेक्स्ट. ठीक आहे. एवढेच क्वेश्चन होते गाईज, कर्ता आणि कर्मला. कर्ता प्लस कर्मला एवढेच क्वेश्चन ते. मला असं वाटते बहुतेक 50च MCQ असेल, ते आपण पूर्ण केले आहे. ठीक आहे. अशाच प्रकारे आपण ही सिरीज चालून देऊ. तर तुम्ही या सिरीजला लवकरात लवकर जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. अजून काही राहील तर मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देतोय, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. लिहून घ्या. 7719915057. पण फक्त मॅसेज, कॉल नको. ठीक आहे. फक्त मॅसेज, कारण शेड्यूल खूप जास्त बिझी असतो. ठीक आहे. ओनली मॅसेज. व्हॉट्सअप आहे माझं. ठीक आहे. व्हॉट्सअप नंबर. चला, ठीक आहे. भेटू मग नेक्स्ट व्हिडिओ में. चला, थँक्यू, बाय. हॅलो गाईज, आय एम कमल. आपण बघा, इंग्लिशची काय केलं आहे? प्रॅक्टिस ई बुक क्रिएट केली आहे. ठीक आहे. हे प्रॅक्टिस ई बुक आहे. ठीक आहे. TCSचे जेवढे पण प्रिव्हियस इयर झाले आहे ना, ते आपण याच्यामध्ये कव्हर केले आहे. ठीक आहे. मॅक्झिमम खूप सारे क्वेश्चन रिपीट आहे, तर रिपीटला आपण क्रॉस म्हणजे काढून टाकलेले आहे, आणि जे महत्त्वाचे आहे ते ठेवले आहे. ठीक आहे. आणि जे रिपिटेशनमध्ये पण सुद्धा महत्त्वाचे आहे ते सुद्धा आपण ठेवलेले आहे. ठीक आहे. याच्यामध्ये माहीत आहे का, आपण CGL, CHSL, MTS, त्याच्यानंतर CPO असे खूप सारे एक्झाम केले आहे. ठीक आहे. आणि माहिती आहे का तुम्हाला की स्टेट एक्झामला जे TCS पेपर काढते ना, ते SSC मधूनच पेपर काढतोय. ठीक आहे. मॅक्झिमम जे SSCचे प्रश्न असतात ना, तेच आपल्याला माहिती आहे का स्टेट एक्झामला रिपीट होतात. तर मी तुम्हाला PDF दाखवून देतोय. ठीक आहे. याच्यामध्ये सांगून देतोय की काय काय आपण ना घेतलेलं आहे. बघा, याच्यामध्ये आपण जे इडियम्स आहेत, ठीक आहे, इडियम्स हे आपण किती घेतलेले आहे? 400 प्लस घेतलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग वन वर्ड आहे. वन वर्ड आपण किती घेतलेलं आहे? 500 प्लस घेतलेलं आहे. ठीक आहे. मग आहे एंटोनेम्स. एंटोनेम हे आपण 424 घेतलेलं आहे, आणि सॅनोनम्स सुद्धा एवढेच घेतलेलं आहे. किती? 424. तर ही लगभग PDF माहिती आहे का 2000 नियर बाय जाईल. ठीक आहे. 2000 नियर बाय MCQ जाईल. आणि आठवण ठेवा, याच्यामध्ये अपडेट अजून करत राहू आपण. ठीक आहे. तर बघून द्या, मी इकडे PDF दाखवून देतो तुम्हाला. बघा, आणि ही PDF जी आहे ना, ती कशासाठी आहे? 4 म्हणजे 2025 मध्ये जे पण एक्झाम होणार आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी मॅक्झिमम इम्पॉर्टंट आहे अपकमिंग एक्झामसाठी. आणि कोणती जे TCS घेतात ना, त्यासाठी खूप जास्त. IBPS ला सुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण वोकॅब तर वोकॅब असतो. ठीक आहे. हे बघा PDF. बघा, आपण काय केलं आहे? ठीक आहे. हे आपलं नाव आहे. ठीक आहे. हे सॅनोनिम्स आहे. किती आहे? 424 MCQ आहे. बघा, पहिले आपल्याला हे तुम्हाला क्वेश्चन दिलं राहील. ठीक आहे.
आणि हे कुठे आलं आहे ते आपण दिलं आहे, ठीक आहे. कारण कोणाला असं वाटतं की क्वेश्चन फक्त इकडून तिकडून घेतलेले आहे, तसं नाही आहे. क्वेश्चन जे SSCला आले आहेत तेच आपण घेतलेलं आहे. हे क्वेश्चन राहील तुम्हाला, ठीक आहे. आणि हे 4 ऑप्शन दिले आहे, या 4 ऑप्शनपैकी एक तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, ठीक आहे. आणि खूप जणांचा मला मेसेज आला होता की याला मराठीमध्ये मिनिंग द्या. जर याला आपण मराठीमध्ये मिनिंग देऊ तर मग प्रॅक्टिसचे भानच काय राहील. मग प्रॅक्टिस म्हणजे काय होते की मॅक्झिमम गोष्टी स्वतःला आठवण आहे, ठीक आहे. स्वतःला आठवण राहील तेव्हाच तर तुमची प्रॅक्टिस आहे ना. आणि ही प्रॅक्टिस PDF आहे, ठीक आहे. हे तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिले जाईल, ठीक आहे. बघा हे जे क्वेश्चन आहे ना, हे क्वेश्चन आहे, ठीक आहे. आणि कुठं आले ते असं आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हिचे 4 ऑप्शन आहे, ठीक आहे. याची आन्सर की आपण पूर्ण दिलेली आहे, बघा दाखवून देतो. PDFचे दर्शन करून घ्या एक वेळा पूर्ण, ठीक आहे. असं PDF राहील पूर्ण टोटली, ठीक आहे. आणि हे PDF 110 की 111 पेजचं टोटली बनलेलं आहे, ठीक आहे. एक मिनिट तुम्हाला पूर्ण PDF दाखवून देतो, ठीक आहे. किती क्वेश्चन आले टाकले आहे मी, हां बघा किती क्वेश्चन टाकले आहे. 424 क्वेश्चन टाकले आहे MTSचे. हां गाईस, ठीक आहे. किती क्वेश्चन काढलेले आपण सॅनोनिमचे म्हणजे समानार्थी शब्दाचे इंग्लिशचे ते काढले आपण 424, ठीक आहे. आणि मी काय म्हणते, हे जे ऑप्शन आहे त्याचं तुम्ही काय करा, गुगलला सर्च करा आणि ह्याचे ऑप्शनसुद्धा लिहून ठेवा, ठीक आहे. मग 424 इंटू किती होऊन जाईल, हे 1696 क्वेश्चन होऊन जाईल, ठीक आहे. अभ्यास करताना माहीत आहे का ऑप्शनला सुद्धा एलिब्रेट करणं शिका, ठीक आहे. चला हा झाला तुमच्या सॅनोनिम्सचा, ठीक आहे. मग बघा जसं संपेल मग तशीची आन्सर की तुम्हाला दिली जाईल, ठीक आहे. आणि आठवण ठेवा, मी जर इच्छा असती ना तर मी काय केलं असतं, जसं हे काढलं आहे क्वेश्चन त्याला आन्सरला असं हायलाईट केलं असतं, पण ते प्रॅक्टिससारखं नसतं मग, ठीक आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. क्वेश्चनला बघा की तुम्हाला क्लिक किती होतात अभ्यास केल्यानंतर, ठीक आहे. मग हे पूर्ण अशी आन्सर की आपण दिलेली आहे, ठीक आहे. बघा पूर्ण याच्यामध्ये 424 क्वेश्चन आहे, तर 424 क्वेश्चनची पूर्ण आन्सर की आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट. नेक्स्टमध्ये आपल्याकडे काय आहे, एक मिनिट गाईज, हां बघा कुठे गेले क्वेश्चन. हां नेक्स्टमध्ये आपल्याकडे आहे अँटोनिम्स, ठीक आहे. म्हणजे विरुद्धार्थी शब्द. याच्यामध्ये सुद्धा सेम केलेलं आहे आपण ना, जे क्वेश्चन लेटेस्टमध्ये जास्त टाकलेले आहे आपण, ठीक आहे. लेटेस्ट क्वेश्चन आपण जास्त टाकलेलं आहे, कारण मी बघितलं आहे समाज कल्याणला वगैरे माहीत आहे का, ते लोक काय करत आहे की CGL CHSL यातलेच क्वेश्चन ते तिकडे टाकत आहे, ठीक आहे. ओके. आणि जे स्टेटला आलं आहे ते आपण कवर करलं आहे, ठीक आहे. 424 क्वेश्चन आहे, सेम आहे. हे बघ तुम्ही हे पण PDF बघू शकता, पूर्ण सेम टू सेम PDF आहे, ठीक आहे. पूर्ण सेम PDF जसं आपण प्रॅक्टिससाठी पाहिजे, ठीक आहे. हे बघा क्वेश्चन किती संपले इथे आपले क्वेश्चन संपले किती, 424, ठीक आहे. ठीक आहे. रिलुक्टंट. मग हे काय किती क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये, MTS सगळे आपण क्वेश्चन कवर केले आहे. MTSचे बघा, MTS CHSL CGL CPO, ठीक आहे. त्याच्यानंतर मग सिलेक्शन पोस्ट असे ऑल एक्झाम आपण काय केलं आहे, कवर केलं आहे इथे, ठीक आहे. बघा हे, ठीक आहे. आणि नेक्स्ट आहे मग आपला सगळ्यात फेवरेट टॉपिक, तो आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन, ठीक आहे. हे आपण किती कवर केले आहे, हे आपण 500 कवर केले आहे, ठीक आहे. आणि हे तुमचं प्रश्न राहील, कुठे प्रश्न आलेला आहे ते इथे दिसेल तुम्हाला, आणि हे त्याचे ऑप्शन राहील, ठीक आहे. असंच आपण प्रकारे केलं आहे. आणि मॅक्झिमम जे आहे ना, मी 1 लायनर टाईप PDF बनवला आहे, कारण तुम्हाला प्रिंटला जास्त खर्च यायला नको. तुम्ही याची अगोदर प्रिंट काढून घ्या, मग मी काय करणार, याचे ऑप्शन जे खाली टाईप करून ना ते सुद्धा PDF तुम्हाला फ्रीमध्ये देणार, ठीक आहे. ओके. कारण मी याच्यासाठी कमी केलं आहे 1 लायनरमध्ये, कारण ही जी PDF आहे ना ती 110 पेजच्या जवळपास बनलेली आहे, ठीक आहे. जर आपण याचे ऑप्शन खाली करू ना तर मग 200-300 प्लस देणार आणि तेवढं मला खर्च वाटत नाही, ठीक आहे. जर तुम्हाला PDF ही तुम्ही प्रिंट काढून घ्या आणि मी मग खाली ऑप्शनवाली ते पण PDF तुम्हाला प्रोव्हाइड करेल, ठीक आहे. हे बघा हे सुद्धा आपल्याकडे 500 प्लस प्रश्न आहेत, ठीक आहे. मॅक्झिमम क्वेश्चन आणि चांगले हायलाइटेड क्वेश्चन आपण टाकलेले आहे, ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता. हां हे बघा जसं किती क्वेश्चन आहे ते आपल्या याचे, बघा किती 500 प्लस प्रश्न आहे, ठीक आहे. जेंटल द सॉंग सनपुट, हे बघा याचे हे क्वेश्चन विचारलेलं आहे. हा MTSमध्ये आलेला आहे 2021ला, ठीक आहे. आणि चांगले क्वेश्चन अपडेट करून टाकले प्रिव्हियस इयरचे सुद्धा, ठीक आहे. मग ह्याचे आन्सर्स आहेत, ठीक आहे. आणि हा बघा हा सगळ्यात जास्त येतो आपल्या TCSला, ठीक आहे. पण याचे 400 क्वेश्चन पण महत्त्वाचे घेतलेले आहे, ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्केलेटन ऑफ द क्लबबोर्ड, हे बघा हे कुठं आलेला क्वेश्चन, हा CGLला आलेला आहे 4 शिफ्टला, तो पण पूर्ण दिलेला आहे, ठीक आहे. मग हे त्याचे ऑप्शन्स राहील, ठीक आहे. आणि हा मग दुसरा प्रश्न, ठीक आहे. या प्रकारे आपण इडियम्स पण कवर केलेले आहे, ठीक आहे. आपण फक्त सिनोनिम्स, एंटोनिम्स, वन वर्ड आणि इडियम्स हे 4 जे खूप जास्त मोस्ट इम्पॉर्टंट आहे ना ते आपण
केले आहे. ठीक आहे. जर इच्छा झाली तर मग आपण काय करू, स्टुडंटची जर असेल तर मग आपण स्पेलिंग मिस्टेकसुद्धा घेऊ, पण तेवढं येत नाही. सगळ्यात जास्त म्हणजे तुम्हाला एंटोनेम्स, सगळ्यात जास्त एंटोनेम्स, सॅनोनिम्स, इडियम्स आणि वन वर्ड यांची जास्तीत जास्त तुम्हाला काय करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. बघून घ्या इकडं PDF हा सुद्धा 110 की 111 पेजचा पूर्ण टोटली PDF हा बनलेला आहे. ठीक आहे. तुम्ही याची प्रिंट काढू शकता आणि काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला सांगू शकता. ठीक आहे. चला बघा किती क्वेश्चन आहे याच्यामध्ये बघा किती क्वेश्चन आहे, 400+ क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर मी हे PDF तुम्हाला दाखवली आहे. ठीक आहे. जर तुम्हाला हे PDF हवी असेल तर 7719915057. ठीक आहे. इकडे तुम्ही सांगतो 77199150 एक मिनिट इकडे सांगून देतो 5057. ठीक आहे. इकडे सांगून देतो एक मिनिट 7719915057 यावर तुम्ही मेसेज करा, तुम्हाला मी PDFचं प्राईस सांगून दिली. ठीक आहे. आणि आठवण ठेवा ही PDF 50% फ्री आहे. ठीक आहे ना. 50% फ्री म्हणजे कसं, अँटोनेम आणि सायनोनेम्स हे फ्री आहे. जे कुणाला पण पाहिजे ते मला मेसेज करू शकतात, ते मी अँटोसायनमची PDF त्यांना असेच फ्री देऊन देईन. ठीक आहे. कारण सगळ्यात जास्त लोक याचमध्ये कन्फ्यूज राहतात, म्हणून मी ही PDF फ्री ठेवली आहे. ठीक आहे. आणि जे फुल PDF आहे, फुल म्हणजे ज्याच्यामध्ये चारही आहे, एंटो, सायनो आणि वन वर्ड आणि हे याचं प्राईज आहे. ठीक आहे. ते तुम्ही मला व्हॉट्सअपला करा मेसेज, मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर चला भेटूया मग. चला, खूप तुमची इच्छा होती PDFची तर मी ते कंप्लीट करून देईल. ठीक आहे. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ.